श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम वंदना भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। रघुनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। बजरंगबली की जय। विनायक मूर्णो में साखरेणां श्रुतमीशां सानिध्या जीवा भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवन्नहि श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्रीरङ्गनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंडरनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। बजरंगबली की जय। श्री गुरुनाथ ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन 18 अध्यायापर्यंत माऊलीने शब्दाच्या द्वारे प्रत्येक जीवाला सुख देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ते सुख म्हणजे न संपणारं आत्मसुख आहे आणि संपणारं विषयक सुख आहे, भौतिक सुख आहे. ते क्षणभर पण नसतं, पण ते भासतं, पण आपल्याला ते खरं वाटतं. म्हणून खऱ्या सुखाची अनुभूती घेण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे आणि स्वतःची ओळख होण्यासाठी चिंतन आहे. भगवंताचा स्पर्श भोगण्यासाठी संताचे श्रवण आहे. तो परमात्मा आहे आणि त्याचा संबंध आपण बंद केलाय, त्याचा अनुभव थांबलेला आहे. म्हणून बुद्धी देहाकडे रमली आहे. त्याचं नाव बंधन. अध्यामध्ये ओवीच्या जे ओवी सामर्थ्य, ओवीची जी पॉवर आहे, फार पॉवर आहे ओवीमध्ये. शक्ती म्हणतात त्याला तुमच्या भाषेत. ती शक्ती म्हणजे आत्मशक्ती आहे. ओवी म्हणजे सुख प्रदान करण्याची एक युक्ती आहे. माऊली म्हणजे सुखाला उद्भूत करणारी एक शक्ती, ती ओवी आहे. जे सुख उद्भूत होत, जे झाकलेलं असतं, जे माहित नसतं, जी मृतिकेत जात नाही आणि नंतर सांगते तिला जाता येत नाही. दोन गोष्टीचं अवलोकन करूया की बुद्धी त्या सुखापाशी का जात नाही, का पोहोचत नाही, खरं सुख तिला का भोगता येत नाही. अंतःकरणात त्याग निर्माण होतो, वैराग्य. तेव्हा बुद्धीचा उच्चांक वाढतो आणि तेव्हा ती परमतत्वाला समरस होण्याला योग्य होती बुद्धी. नाम अंतःकरण ते भगवंताशी मिलाप करत, एक होत. जसं पाण्याचा थेंब साखरेला लागला तर साखर विघरायला सुरुवात होती. त्याला कारण थेंब आहे पाण्याचा. तसं अविद्या विघरायला सुरुवात होते, त्याला कारण थेंब आहे श्रवणाचा. हो माऊली. हो माऊली. हे कळणं महत्वाचं आहे. आपल्याला बाकी सगळं कळतं, कळत नाही तो परमात्मा, कळतो तो अनात्मा. हे दोन गोष्टीचा अहोपोह म्हणजे वेदांत. आणि भगवंताची भेट म्हणजे मोक्ष. बुद्धीला त्याचा स्पर्श म्हणजे अनुभव आणि त्यांचं दोघांचं ऐक्य म्हणजे ज्ञानेश्वरीचं फळ. ज्ञानेश्वरी का वाचायची? काय ज्ञानेश्वरीत काय देते माऊली? काय देते? सुख देते. कधी देते? कसं देते? कुणाला देते? नाना प्रश्न उद्भवतात. हे सुख घेणारे कोण आहेत? मुमुक्ष आहेत. कोण देतं? ब्रह्मवेत्ता देतो. कसं देतो? श्रवणाच्या माध्यमातून, ओवीच्या श्लोकातून, ओवीच्या शब्दातून आणि श्लोकाच्या भावार्थातून. ते साधकाला सिद्ध करून टाकतात. ते ब्रह्मवेत्ता असतात.
जगात महान आहेत, ते त्रैलोक्यात महान आहेत ब्रह्मवेत्ता. ते मिळत नाहीत कुठं पण असं इकडं तिकडं नाही. कारण जो 4 वेदाचा सार आहे अमृत, ते सुख आहे. त्या साराचं नाव आत्मसुख आहे. आणि ते वेदाच्या द्वारे बाहेर येतं. वेदातून घ्यावं लागतं, ते कुठे नाही मिळत आणि स्वतःला नाही कळत. संतांच्या माध्यमातून, श्रवणाच्या बोधातून, वेदाच्या कप्प्यातून ते बाहेर येतं, ते आत्मसुख. हो माऊली. कळतंय? हो माऊली. हो माऊली. बाकीच्या सुखाला आपण कोटी पैसे घालतो. अरे छान आहे, सुख आहे, छान आहे, सुख आहे, छान आहे, छान आहे. क्षणभर पण ते सुख नाही टिकत. पण हे सुख नाही संपत. जे सुख संपत नाही ते आत्मसुख. जे टिकत नाही ते विषय सुख. हो हो माऊली. माऊली. पण जे टिकत नाही, ज्याच्यामध्ये सुख नाही, ते आपल्याला कळत नाही. त्याचं नाव प्रपंच. हो प्रपंच. हो माऊली. तिथे सुख नाही, तिथे सुख नाही. आणि तू बोलू शकत नाही असं. त्याच्या जवळ नाही तर दिल काय. आणि नाही. वेदाकडे गेल्यावर सुख संपल का? इथं कधीच सुख नाही. मिळत नाही, इथलं सुख संपत नाही. आणि आपण संसार सोडत नाही. बरोबर आहे माऊली. जिथं मिळत नाही तिथून अपेक्षा केली आम्ही. जिथं आहे तिथे जातच नाही. तिथला मार्गच माहित नाही. नाही माहित. म्हणून श्रवण भक्ती महान आहे. आणि तो भगवंत हृदयात विराजमान आहे. त्याची तत्ववेत्याला जाणे, ते देहाची जाण नाही भोगत. देहाची जाणीव त्याला नसते. उणीव असते देहाची. भेद नसतो तिचा. त्यांच्यामध्ये अभेद असतो, तो ज्ञानी. तो परमात्म्याशी समरस असतो, तो ज्ञानी. तो वेदाचा सार घेतो, जो वेदाचं वैभव बघतो, जो वेदाला अनुसरून वागतो, आणि जो आपल्या पदावर येतो, मूळ पदावर. देह पदावर नाही राहत वृत्ती. नाही जात तिकडे ती. का जात नाही वृत्ती देहाकडे? कारण तिच्यामध्ये श्रवण आहे ना अंतःकरणात. तिला वेदाचं ज्ञान आहे ना त्या वृत्तीला. ती वृत्ती घाण नसती. जी वेदात आहे, जी बोधात आहे, जी श्रवणात आहे, जी ओवीत आहे, शेवटी भगवंतात आहे. हो माऊली. किती सुंदर. मग ती भगवंतापाशी गेली, तिथं समरस झाली तद्रूप. तर तिला बाहेर येता येत नाही. त्या मनाला, नाम वृत्तीला, नाम बुद्धीला. मग ती त्या भगवंताशी एकरूप होती, समरस होती. अलग नाही राहत, अलग होतच नाही. ते ज्ञान म्हणजे संजीवन. ते ज्ञान म्हणजे माऊली. तो अनुभव म्हणजे माऊली. ते पद म्हणजे माऊली. ते एकता म्हणजे माऊली. आणि त्या माऊलीचं प्रेम तो साधक. हो माऊली. देहाचं प्रेम, नात्याचं प्रेम, धनाचं प्रेम, जनाचं प्रेम, काय कामाचं? काय कामाचं काय ते? त्यांना प्रेम करून सुख मिळत नाही किंवा ते देऊ शकत नाहीत.
मग त्यांच्या सोबत राहणं, त्यांचा व्यवहार पाहणं हे गौण आहे. पण जे सुख देतात ते संत आहे. हे कळणं महत्वाचं आहे. जे संत जीवाला आराम करतात त्यांना आपण तन मन धन द्यावं. कारण ते संत काय करतील कोण्या क्षणात माहित नाही. म्हणून अशी महान संत आणि त्यांची माऊली ज्ञानेश्वरी आणि त्यांचा बोध वेद, त्यांचा स्पर्श मोक्ष, त्याचा अनुभव आनंद, त्यांची प्रतीती सौख्य. हो माऊली. हो माऊली. साष्टांग. बुद्धीला त्यांची प्रतीती यावी परमात्म्याची. व्यवहार व्हावा, प्रपंच संपत नाही आणि तो प्राण आहे तो टाकता पण येत नाही. पण तिथं सुख लागत नाही हे कळत नाही. घेतली ₹1,00,000 साडी, 10 लाखाची साडी, हिऱ्या मोत्याची साडी, पण ती साडी सुख क्षणभर पण देऊ शकत नाही. कारण तिचं सुख नाही तुम्ही मानलंय. तिच्याद्वारे सुख त्याचं आहे हे तुम्हाला नाही कळालंय. हो माऊली. कारण जड पदार्थ सुख देत नाही हे वेदांत सांगतो. जडा सुख नाही ही गीता बोलती. जडाच्या बाधानंतर त्या परमेश्वराची अनुभूती येते. ही श्रवणाची शक्ती. जडाचा बाध होणं गरजेचंच आहे. दृश्य जडच आहे, देह पण जडच आहे आणि भौतिक पदार्थ जडच आहे. मग जडाला सुख देता येत नाही हा वेदांत गर्जना करतो. हो माऊली. जडाचं किती वेळ वैभव मिळालं, जडामध्ये जरी मन आयुष्य घातलं तर सुख मिळत नाही हे तुम्हाला पण अनुभव आहे का नाही? हो माऊली. आमच्या त्या 2 दिवस बोलल्या तर घसा बसला. आम्ही 10 वर्षापासून बोलतो घसा नाही बसला. हो माऊली. शक्ती तुमच्यात. परमेश्वराचा आशीर्वाद आहे, गुरुचा आशीर्वाद. कारण तपश्चर्या जी महत्वाची असते, संताची संगत महत्वाची असते, ओळीचा शब्द हृदयात असतो आणि आत्मभाव जागा असतो, तो संत असतो. त्याला ईश्वर सांभाळतो, सांभाळावंच लागतं. लेकराला माहित नाही मी पडेल का राहील, पण माय धरून पकडते काक्यात, झोपेत पण पकडते माय त्याला. का पकडत नाही? हो माऊली. पकडती. हा तसं आमची ज्ञानबाई आम्हाला पकडून ठेवते. जाऊ देत नाही इकडे तिकडे, देहाकडे जगताकडे. वृत्ती जाती व्यवहार होतो पण तिथे ती चिटकत नाही, ती शिवत नाही, जगाला आहे म्हणत नाही, वृत्ती खोट्याला धरत नाही. आमची माऊली धरू देत नाही. हो माऊली. साष्टांग दंडवत. खोट्याचा हा आभास आहे. खोट हे जगत आहे आणि जगताच्या पोटात हा देह आहे. पण खोट्यात तो खरा आहे परमात्मा, अनादिसणारा अनात्मा. अनात्म्याला सोडणारी वृत्ती ज्ञानमय आणि अनात्म्याचा संबंध करणारी वृत्ती अविद्यामय. म्हणून संबंध कोणाचा करावा आणि कुणाचा टाकावा हे ज्ञानात आल्यावर समजतंय, आधी नाही. वृत्ती विरक्त होती ज्ञानानं, श्रवणानं, बोधानं, गीतेनं, होईना
सावध होते, शुद्ध होते, निर्विकार होते, आकाराला सोडून देते, भगवंतात तन्मय होते, ईश्वराची ओळख होते. तेव्हा ती देहाची ओळख जाते, ती आत्मस्थिती. हो माऊली, साष्टांग दंडवत. जो गाभा आहे तो शब्दाच्या बाहेर आहे, तो तुमच्यासाठी शब्दात आणलाय. कारण जे बोलताच येत नाही ते शब्दातून तुम्हाला कळायलंय. समजून घ्या जरा भाषा. हो माऊली. हिची अनुभूती कशी येते ते सांगतात माऊली कधी कधी. माझ्याकडे कशी येते बुद्धी? भगवंताकडे जाणं बुद्धीनं, पायानं नाही, डोळ्यानं नाही, त्याला पाहणं. रामकृष्ण हरे. त्याला पाहणं साकाराचं दर्शन आहे बाप्पा. त्याच्याशी एक होणं निराकाराची भेट आहे. जेव्हा त्याला निराकाराला पाहिलं हृदयानं, तर हृदय तिथंच थांबलं, पुन्हा बाहेर नाही आलं, तिथं तद्रूप झालं. तो भक्त भगवंताहून अलग होत नाही, ते ज्ञान आहे. आणि भक्तीमध्ये अलग आहे, तिथे भेद आहे, इथं अभेद आहे. हा उच्च टोक आहे, हा मध्यम आहे. नाही समजत आपल्याला. हो माऊली. नाही समजत, खरंच नाही समजत. खूप सूक्ष्म आहे माऊली. जेव्हा ज्ञानानं आत्मदर्शन होतं, अभेदात्मक मन होतं, तर देहाचं भान जातं. त्याच्या क्षणी देहाचं भान संपत. तो क्षण भगवंताच्या ऐक्याचा, तो क्षण आनंदाचा मिलाप आहे, तो क्षणामध्ये ईश्वराचा स्पर्श आहे. त्या क्षणामध्ये वेद हा आरसा होतो, तिथं भगवंत दिसतो बुद्धीला. त्या काचाला नाही, खोबड्याला तुमच्या. कळतच नाही लोक बहिरंगात किती बोललेत, कळतच नाही भेदात कसे आलेत, कळतच नाही देहभावाला कसे जपतात, खोट्याला कसे बघतात, खोट्याला माझं म्हणतात, खऱ्यातून बाहेर येतात. खरं माहितच नाही आणि खोटं जातच नाही. अविद्या वृत्ती असते जी खोट्यात आहे. वृत्तीमध्ये अविद्या आहे तर ती त्या वृत्तीला खोटच कळतं, आणि वृत्तीमध्ये ज्ञान आहे तर तिला भगवंताच कळत. हो माऊली, अगदी बरोबर आहे. म्हणून वृत्ती म्हणजे मन, मनामध्ये बोधन, बोधामध्ये वेदन, वेदामध्ये येतो, वेदामुळे तो आहे, देहामुळे मी आहे. हो माऊली. समजून घ्या. एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक श्वास महत्वाचा आहे आपला. काल हातात राहू शकत नाही, काल तुमच्यासाठी थांबत नाही, पण कालाचा विनियोग जर तुम्ही केला तर तुमचं अज्ञान टिकत नाही, संपून जात. मग तुम्हाला महाकाळाच्या पुढे जाता येतं, काल तुम्हाला येतच नाही न्यायला. तुकामुळे काल माथा दिला पाय, प्रमाणे मध्ये विसरले, त्याच्या माथ्यावर आम्ही पाय देऊन उभा टाकला असं तुकोबा सांगतात. कारण काळाच्या पुढे गेले तो संत, विद्वान, ब्रह्मज्ञानी कालाच्या पुढे गेलेला असतो, काल त्याला शिवत नसतो. नाही, काल कुणाला आहे? जगत सत्तेला आहे. काल कुणाला आहे? पुण्य पाप लोकाला आहे. त्याच्यापाशी पुण्य नाही, पापही नाही, तू बी नाही, मी बी नाही, वासना बी नाही, व्यवहार बी नाही, वृत्ती बी नाही, विकार बी नाही. मग काय? निर्विकार आहे. हो माऊली,
साष्टांग दंडवत. ही सूक्ष्मही नाही कळणार, तुम्हाला नाही कळणार. कळाल तर वाक्य आहे. कारण निर्विकार थोडे परमतत्व परमात्मा, परमतत्व परमात्मा, त्याचे विकार नाही, व्यवहार नाही, आणि त्याच्या वाचून काहीच नाही, हे कळणं महत्वाचं आहे. तो काहीच करत नाही आणि त्याच्या वाचून काहीच नाही, हे ज्याला कळतं त्याला ज्ञान मिळतं. हे कळावं. सूक्ष्म आहे म्हणून तर अंतरंगामध्ये परमात्म्याची अनुभूती येते. ज्ञानाची रीती. कुणाची प्रतीती यावी, कुणाची ओळख व्हावी, कुणाची भेट घ्यावी, कुणाचं ऐक्य साधावं, कुणामध्ये मन रमावं, कुणाला माझं म्हणावं, चित्त कुठंच ठेवावं, चित्ताला चिन्मय कसं करावं, आणि त्या चिन्मयतेमध्ये देहाचं करून बुद्धी देहाला कशी सोडती, त्या अनुभवानं भोगा समजून घ्यावं. देहाला बुद्धीनं सोडलेला क्षण ते आत्मधान. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग. मग त्या क्षणामध्ये बुद्धी सोडते ना आणि परमात्म्याकडे येते ना, आणि गुरुच्या महावाक्यानं परमात्मा होती. ही वेदाची स्थिती. कळत नाही आपल्याला, आपण दुसरंच काहीतरी करत बसतो. जे करायचं राहून जात, जे कळायचं कळत नाही, जे न कळायचं कळल्याशिवाय राहत नाही. काय देह कळावं, काय कुणाचा आहे तो? आमचा नाहीच आहे, त्याच्यात आम्ही आहेत, आमच्यावर तो आहे, आम्ही नाही तर तो नाही. मग जे नाही ते माझं कसं, आणि जे आहे ते आहे म्हणायचं कसं? आहेला आहे कुणी म्हणावं, आहेला जाणावं, आहे पशी मन ठेवावं, आणि आहे हे परमात्मा कळावा. आहे म्हणजे सत आहे आणि नाही म्हणजे असत आहे. असं त्याला सत लागतं, सताला असत लागत नाही. हो माऊली. सत आणि असत कळावं. सताला असताची गरजच नाही, पण असताला सताचा ते काय? पाण्यावर लाट आहे तर लाट, पाण्याला लाट आहे का माहित नाही? लाट म्हणजेच पाणी आहे, कुठं लाट आहे? म्हणजे पाणी लाट झालं, पाण्याला कळत नाही. परमात्मा जगत झाला, त्याला माहित नाही. साष्टांग दंडवत माऊली. खरंच त्याला माहित सुद्धा नाही. काय म्हणते व्यवहार आहे का तिथं? ते व्यवहार आहे का? नाही नाही. व्यवहारानं हा कळतं, माहित होतं. पाण्यावर लाट झाली, पुन्हा पाण्यात आली, पुन्हा लाट झाली, पुन्हा पाण्यात आली. व्यक्त आणि अव्यक्त हा व्यवहार चालू असतो. अव्यक्ताला व्यक्त दर्शन नसतं, पण व्यक्त हे अव्यक्ता वाचन नसतं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. खूप सुंदर बाई. साष्टांग दंडवत. राम राम बाई. राम राम. कळावं आणि आपण सूक्ष्म बनावं. आपण सिंहाचे पिल्ले, शेळ्या मेंढ्या नाही. आपण म्या 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 वरडायला संसारा करता. हवाय आपण छावा. हो माऊली, अगदी बरोबर आहे. आपण कोण आहे हेच ओळखावं. खरंच आपण शेळ्या मेंढ्या नाहीच, खरंच छावाच. कळत नाही म्हणून दुःख आहे. हो माऊली, खरंच एवढी महान परंपरा आहे माऊली. त्या महान परंपरेत आम्ही आलो, आमचं भाग्य मग.
परंपरेचं नाव घेत लोक तळतळ कापतात माऊली. असं झालं ग पुण्यात. 2 मिनिटं बोलते, विषय चाललाय, जाऊ दे. पण वय आले इथे घेऊ आपण 50 वर जाऊ, म्हणजे आपण 51 लागेल. तरी मी त्यांच्यासाठी थांबले, काल घेणार नव्हतं ते घेतलं नाही पुढचं. इथं आडवा वयाले दोष वैरी जेथो पटिले, तया माझे पहिले ते अहंकार. त्याच्यामधला दोष जो आहे बुद्धीतला अंतःकरणातला, तो महान दोष आहे. वैरी आपला, आपण त्याला सांभाळलं. जसे एखाद्या घरात कोणतरी असतं आपलं नात्या दूरचं, पण त्याला सांभाळायला असतं. तो चोर नेतो, तो घर धुवून नेतो. हो माऊली. तसंच आहे, आपलेच दोष आपलेच वैरी होतात. तसंच त्या अहंकाराला आपण हृदयात ठेवलं, त्याच्या पाहुण्याला घरात ठेवलं. त्याला बघितलं 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 धुवून टाकलं. ओळखली पोती माणसाची. माणसाची पोती माणसंच ओळखतात का नाही? हो माऊली. बरोबर होतात, बरोबर. मग हा अहंकार त्याला जवळ ठेवलं, तो दोष आहे आणि तो वैरी आहे, आणि त्याला सांभाळलं. मग तो अहंकार खराब हे कळालं. लय सुंदर आहे. झोपलं त्याने, हाकलून दिलं. कसं दिलं आपण काल पाहिलं, परत काल सगळं पाहिलं. आता ऐका, ते झाडवा वया आले, काढवा आले. तो अहंकार भगवंताकडे बुद्धीला जाऊ देत नाही, तो शत्रू आहे. त्याला मारून टाकायचं. शत्रूला तर विजय मिळतो, आणि राज्य मिळतं, आणि सिंहासन मिळतं. मिळतं की नाही? हो माऊली. हो माऊली, मिळतच. मग ते अडवावया आले. कोण अडवावया आले? भरपूर आहे. दंभ, अहंकार, दर्प सांगितलं का? आणि पुन्हा अहंकार. पहिला शत्रू मोठा अहंकार आहे, त्याच्या पोटात सगळे फिरले. मग ते शत्रू आडवा आला, त्याला वैरी, त्याला मारला. तो काय करतो? तर बुद्धीला देहातच ठेवतो. तो काय करतो? अभिमानाने देतो. तो काय करतो? तो गुणाला बोलवतो. तो काय करतो? देहाचा संबंध वाढवतो. तो अहंकार काय करतो? मनाला दुःख देतो. तो अहंकार काय करतो? बंधन कायम ठेवतो. तो अहंकार काय करतो? भेदाला बोलवतो. आणि तो अहंकार दुःख देतो. बापरे, एवढे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे. सगळ्याला बोलवलं त्याने. सोपं नाही ग, बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, अनुभव सोपा नाही आहे. अवेद आहे. हो माऊली. सोपं नाही ते पद गाठणं आणि अनुभव साठवणं, ब्रह्मपद प्राप्त होणं सोपं नसतंय. सोपं नाही. एका क्षणात बुद्धी बदलती. एका क्षणात ते माणूस अहंकारामध्ये येतं, दुसऱ्याला तुच्छ समजतं. एका क्षणात माणूस बदलतं, एका क्षणात. कळते आम्हाला, सगळं कळते. त्यांना वाटतं यांना काहीच कळत नाही. मूर्ख तुम्ही, आम्ही नाही. आम्ही नाही. कारण अहंकार काय काय करतो हे आम्हाला पाठ आहे का नाही? हो माऊली. हो माऊली, तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याची सगळी पोथी माहिती आहे तुम्हाला. मग तुमच्यातला अहंकार वाढायला का समोर नाचायला आणि तुम्हाला नाचवायला हे दिसतंय आम्हाला. ते कळत नाही तुम्हाला. हो माऊली, खरे आम्हाला कळत नाही, तुम्हाला सगळं कळते. कोण कुठे? चला, मग ते आडवा वया आले. बर, मग काय म्हणतात माऊली? ते आडवा वया आले, दोष वैरी जे थोपटिले. ते वैरी असं कळालं, त्याला धोपटून मारून त्याला हाकलून दिलं. दोष वैरी तो धोपटिले, पडील त्याला हाकलून दिलं. ते वैरी म्हणून कळालं. आणि वैर्याला प्रेम कोणीच करत नाही हे तुम्हाला माहिती. आम्ही सांगू? नाही माहिती. नाही, कोणीच करत नाही. वैऱ्यावर प्रेमच करत दोष, अहंकार हा दोष आहे, तो वैरी आहे, त्याला जवळ ठेवून
ठेवणं चांगलं नाही, तो घातक आहे म्हणून त्याला धोपटलं, मारलं, फेकून दिलं, हृदयाच्या घरातून बाहेर काढलं. हे माऊली सांगतात, आम्ही नाही. हो. दोष वैरी धोपटी. खरंच अहंकार मध्ये घुसल्यावर माणूस काय हवेत असते. बापरे बाप, मीच मोठा, मलाच कळत. तसं नसतं, पण नाही लीन असावं. प्रत्येकाची किंमत प्रत्येकाला असतेच, पण मीच चांगला आहे, मला सगळं कळतं, तिथंच पाणी मुरत, बाकी काही नाही. चला आता पुढं. दोष वैरी जे धोपटले तया माझी पहिले जे अहंकार. हा दोष आहे आणि वैरी आहे, त्यातला पहिला वैरी अहंकार आहे, त्याला धोपटीला मारलं आणि बाहेर फेकलं. चला आता पुढं. तया माझे पहिले ते अहंकार. आणि म्हणतात त्याच्यात पहिला दोष आणि वैरी म्हणजे देहाचा अंत करणार असलेला अहंकार. म्हणजे देवा, मी देह हा अहंकार वृत्तीमध्ये आहे आणि ती वृत्ती देहालाच माझं म्हणती आणि देहातच रमती, देहाचा संबंध करती आणि देहाशी प्रेम वाढतं. ते वैरी ते कमी करायचं असं ज्ञानोबा सांगतात. बाकी तुम्ही बघून घ्या. आता मला याच्या जास्त बोलता येतं पण मला टाइम नाही आता. मला दिला अर्धी घंटा आधी, उगाचच फुकट गेला माझा. चला. जोन मोकली मारुनी, जोन मोकली मारुनी, जीवोनी दीर पोजवणी, विचंबवी खोडा घालुनी हाडाचिया, विचंबी खोडा घालुनी हाडाचिया. तुम्हाला सांगितलं होतं का ओळी डबल झाली. ऐका. जोन मोकली मारुनी, तो मेल्यावर पण जीव घेतो, जिवंत असताना पण दुःख देतो आणि मेल्यावर पण तुमच्या सोबतच येतो वापस. हो माऊली, हो. जिवंतपणे तर देतेच, पण देह पडल्यावर पण देतो. हो माऊली. मेल्यावर पण तो तुम्हाला देव देत नाही. विचंबवणी हाडाची. त्या देहाचा संबंध करणारी व्यक्ती जी आहे, देहबुद्धी, ती संस्कारण बुद्धी, त्या हाडाला माझं म्हणणारी, ते संस्कार त्या बुद्धीत असतात आणि त्या हाडाचं प्रेम असतं. म्हणून विचंबवणी हाडाची. त्या बुद्धीला त्या हाडाचा संबंध सापडायचा आणि त्याचाच प्रेम आहे, त्याचा मोह आहे आणि त्याचं ऐक्य आहे. म्हणून ती पुन्हा दुसऱ्या हाडामध्ये येते, पुन्हा ढाच्यामध्ये दुसऱ्या, पण हाडाचाच. हो माऊली. हो माऊली. सांगा, सोपं आहे का हे कळायला? नाही माऊली, खरंच सोपं नाही, बिलकुल सोपं नाही. ज्या उपाधीला, ज्या हाडामासाला तिनं माझं म्हणलंय, त्या बुद्धीला ज्ञान कुठं झालंय? तिनं ह्या खाडा नाचत्या पदार्थाला माझं म्हणलं, तिथं मन तिथं घुसलं आणि त्या सापड्यामध्ये ते रुजलं, विचंबवणे, तिथं ते कुजलं आणि त्या देहाचा संबंध सूक्ष्म देह, मन बुद्धी तसेच राहिले. आणि कुठं राहिले? त्या संबंधाला धरून राहिले. तो कोणता देह? वासनात्मक देह, तुमच्या भाषेत लिंग देह. आणि त्या देहामध्ये कोण कोण आहे? मनबुद्धी जास्त मेन आहे. मग पंच प्राण आहेत, मग पंच कर्मेंद्रिय आहेत आणि पंच ज्ञानेंद्रिय आहेत. ह्यांचा जो साठा आहे तो लिंग देह आहे, तो वासनात्मक देह म्हणतात. तो यातना भोगायला पुन्हा वरी जातो, स्वर्गात, नरकात, वैकुंठात, कुठे जे भोगायला तो देह आहे प्रगट होतो आणि त्याच्या कर्मानुसार त्याला भोग देतात देवरी. आणि तो देह श्रवणानं, महावाक्यानं, बोधानं, वेदानं, माऊलीनं तो नष्ट होतो. वासना जळून जाती, वृत्ती भगवंतात मिळून जाती, भेद संपून जातो, अभेद प्रगट होतो, मन राम होत, बुद्धी ब्रह्म होती, ईश्वराशी ऐक्य होत, देहाचा संबंध ऐक्य बंद होतो आणि तो ब्रह्मवेत्ता आपल्या स्वरूपात राहतो.
तर कोणतं दुःख आणि कोणता जन्म आहे, कोणता अहंकार आहे? तो ब्रह्मवेत्ता ब्रह्म झाला, कुठं कर्म आहे त्याला, कुठं जन्म आहे त्याला? त्याला काहीच कर्म नाही, जन्म नाही, काहीच नाही माऊली. का बरं कळत नाही प्रेरणा तुम्हाला ही भाषा? का बरं कळत नाही परमार्थ? का झेपत नाही? का तुमचा अनुवाद निघत नाही? का तुम्हाला शास्त्र कळत नाही? का तुम्हाला गोवीर हृदयात थांबत नाही? का तुमचा भेद तुम्हाला टाकता येत नाही? का तुम्ही अहंकार वैरीला मारत नाही, त्याला जपतात? माझा देह, मी छाया, मी कोमटी, मी स्त्री, न मी स्त्री, न मी कोमटी, न मी देह, न मी आले, न मी गेले, न मला जन्म, न मला मृत्यू, न त्याला मला कर्म, न मी अकर्म. मी सगळ्याचा परे. कर्म माझं नाही किंवा कर्मात मी नाही. मी सगळ्यात आहे. कर्म कोणाचं आहे? इंद्रियाचं आहे. इंद्रिय मी नाही. कर्माचा संबंध माझा नाही, कारण संबंध उरलाच नाही. संबंधाचा संबंधीचा अध्याय झाला, सगळं बाधित झालं. परमात्मा मी बनलो, कर्म त्याचं पाहिलं, कर्माचा संबंध कुठे धरायलो? कर्माला पाहणारा साक्षी झालो ज्ञानानं, कर्म करता होतो अज्ञानानं. गुरुनं केलं मला साक्षी भावात आणलं, त्याला हृदयात ज्ञान भरून दिलं. गुरुचं कार्य सुसंपन्न झालं, त्यांना मला मोक्ष मार्गाकडे नेलं. साष्टांग दंडवत माऊली. बाई खूप सुंदर. आमची जिज्ञासा कमी पडते, आमची तपस्या कमी पडते, जिज्ञासा कमी पडते, त्यामुळे कळत नाही. तो तुम्हाला जवळ घेईल, तुमची एकता होईल आणि तुम्हाला ते आत्मदर्शन देण्याचं कार्य साधू करतील. तुम्हाला काही नाही, फक्त ऐकायचंय. कारण महावाक्याच्या बोधानंतर कृपा गुरुची असती, दीक्षा ज्ञानाची असती, आणि भाव साक्षी असतो. साक्षी भाव जागा असतो, देवाबंद असतो, अज्ञान समाप्त असतं, गुणाच्या पलीकडे मन असतं. तिथं रामापाशी ते बसतं आणि शेवटी गुरुच्या सानिध्यात ते रामामध्ये एक होतं महावाक्य. हो माऊली, साष्टांग दंडवत. आपले माऊली साष्टांग सद्गुरु माऊली. खरंच महावाक्य. ही साधकाची रीती. मन दिल्यानंतर गुरुला ते मन गुरु धुतात बोलण्यानं, स्वच्छ करतात वेदानं, त्याला स्थिर करतात श्रवणानं, ते पावन होतं वेदानं, ते आत जातं तुमच्या पुण्यानं आणि भगवंताला पाहतो अधिकारानं, आणि भगवंत होतं महावाक्यानं. हे टिप्स ज्ञानाच्या. कडन वडन मात तिकडं. बापरे माऊली, एवढा गाभा सांगितलं, खूपच छान. जसं लग्न झाले साकार, तसं जाताना आमचं रोज मन डोळ्याला खोडा घालून हाडाची या तयाचा देह दुर्गहा थारा, मोडून घेतला तो विराव, आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. पहिला अहंकार हा शत्रू मारून टाकला असं माऊली बोलतात. दुसरा बळ वैरी कोणचा आहे तर ऐका, बळ दुसरं छान आहे. त्या अहंकार राहण्याला कोणती जागा आहे तर देह, अंतःकरण. तो कुठे राहतो? इथं राहतो ना. त्याला आपण ठेवलंय ना, जागा दिली ना त्याला. हाकलून कुठे दिलं? त्याला ठेवलं, जागा दिली, सांभाळलं आणि पाणी घातलं आणि त्याला वाढवलं, त्याचं बळ वाढलं. वाढले की नाही सांगा? हो माऊली. हो माऊली, खरंच. बाप. आता तयाचा देह दुर्ग हा थारा, त्याने आधार घेतला. दुर्ग म्हणजे किल्ला. हा देहरूपी किल्ला त्याला राहायचा आधार आहे, जिथं राहते ते अहंकार. किल्ला किल्ला त्याने जिंकला, तिथं बसला. ते कोण? अहंकार. बरं, बसू दे, पुढे बघा, ऐका आता. मोडून घेतला तो विरा,
तो मग कोणी काय केलं मग हा देह तिथे तो राहतो अहंकार आणि तो किल्ला आहे देहदुर्ग म्हणजे किल्ला आहे आणि त्या अहंकाराने ते काबीज केला. त्याच्या अहंकाराच्या हातातून आम्ही हिसकाटून घेतला, जिंकलं, त्याला युद्ध केला पुन्हा संकट अहंकारा संकट आणि त्याला जिंकलं, त्याला मारून टाकलं. हो मग त्याला काबीज केलं, हातात घेतलं, जिंकलं त्याला आणि त्याला मग बाजूला केलं. त्याला जिंकल्यावर ते राहतो का नाही, हरवलं, त्याला हरून टाकलं, आपण जिंकलो. मग ते निघून गेला. सोपं ऐकायला बोलायला, निघून गेला, जिंकलं. हो माऊली. जातो का तू? जातो नाही माऊली. पटकन नाही. होतो. नाही. मेल्याचा आभास दाखवितो. मी नाहीये, मला अहंकार नाहीये, पण दिसत पटकून पण वागण्यात दिसत. कशी उडायली बाई, कशी डुलायली, कुणाला बोलायला रिकामी नाही माकडे. जिवंत अहंकार तुझ्या अंगात आलेल्याचा आदर नाही करत, सन्मान नाही करत, बोलत नाहीस तर अहंकार तू सांभाळलास, आलेल्या व्यक्तीचा अनादर केलास. उपयोग नाही गोड बोलण्याचा. नाही, समोर आल्याचा आदर करायलाच पाहिजे. आपल्यासाठी आलेत म्हणून मूर्खाचं चिंतन आणि मूर्खाचं वर्णन नसतं आमच्यापाशी. फक्त समजून घ्यायचं असतं. वाटेत चिखल पडलं त्याच्यावर पाय देत नाहीत आपण, बाजून जातो, बाजून साईड. कळत ना साईड का नाही कळत? हो माऊली. हो माऊली. पण अनादर कधीच करू नये, कधीच नाही. प्रेम आदर हे द्यावा आणि तेच नाव अहंकार आहे. आलं विषयाला म्हणून सांगायले, म्हणून सांगते. कारण तुमच्यामध्ये रव येते, दिसतंय. हो माऊली, आहेच आहे, जिवंत आहे. चला, जिथं अहंकार नाही ते मृदू आणि प्रेमळ मन असतं, शांतता. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यात सगळं दिसतं. ते एका क्षणात सांगावं लागत नाही त्या व्यक्तीला, नाही सांगावं लागत. आता ऐका. तयाचा देह दुर्ग हा थारा, मोडून घेतला तो वीरा. वीर पुरुष साधक त्या अहंकाराला जिंकलं, मारून टाकलं, काबीज केलं हातात हा देह. त्याच्या तुझी सत्ता नाही, माझी, ते माझा आहे. याचा वाद करणारे, ह्याच्यातल्या रामाला मी पाहणारे, बुद्धीला मी आत नेणारे, याचा वाद होणारे, पण तुला मी बाहेर काढणारे. ह्या देहातून ह्या अहंकाराला मी बाहेर काढणारे. मोडून घेतला वीरा, तो वीर आहे. समजतं का वै शब्द? सांगा बरं. मोडून घेतला वीरा, समजतंय? नाही माऊली, काहीच नाही समजत. एकही शब्द नाही कळ. पल्लेवार 2 दिवस बोली, लग्नात नाचली, तोंड बंद झालं, तोंड. मोडून घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. बघा, त्याला मारलं, त्याच्या अहंकाराचं बळ काढून घेतलं. दुसरा शत्रू त्याच्यामध्ये जे बळ आहे त्याला मारून टाकला. चला, आता 1053 मध्ये काय माऊली बोलले ऐका. एवढं बोलते आणि थांबते. जो विषयांचे निनावे चौगनेही वरी धाथावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. बाबा, जो विषयाचे निनावे, तो अहंकार विषयाचं नाव घेतलं की चोपट वाढतो, नाचतो आणि बुद्धीला पण नाचवतो, जीवाला पण बोलवतो आणि विषयाचा संबंध करवतो. तो अहंकार आम्ही मारून टाकतो. हो माऊली, एवढा बलवान शत्रू मारून टाकला. किती बलवान. आणि तो अहंकार फक्त ज्ञानानं मरतो, फक्त ज्ञानानं, वचनच नाही.
हो माऊली, दुसरं कशालाच नाही. नाहीच. नाही बरं, नाही. मरूच शकत नाही. आता ऐका, जो विषयाचे निनावे चौगुणेही वरी थावे. विषयाचं नाव घेतले की तो अहंकार असा नाचतो नाचतो. दिसतंय आम्हाला डोळ्यानं, कुठं आलेला दिसतं ना त्यांच्या, सगळं दिसतं. ते सांगायची गरज नसते आम्हाला. चला, जे मृतावस्था थावे धावे सर्वत्र जग. सगळ्या जगाला मृतावस्था प्राप्त होती अहंकारानं, मारून टाकतो तो. कोण? अहंकार कुणाला मारतो? या सगळ्या जगाला हातात घेतो, त्या बुद्धीला. बघा, जिंकला आम्ही त्याला, असा आहे. आम्ही त्याला जिंकलं, वरच्या ह्याच्यात जिंकलं. ह्याच्यात तो कसं सांगितलं माऊलीनं? विषयाचं नाव घेतलं की चौपट नाचतो, तय 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 तय. तो जगाला मारून टाकतो, इतकं त्यात ताकद आहे. आणि त्या अहंकाराला आम्ही जिंकले, हे पण वरी सांगितलंय. सांगितलं की नाही? हो माऊली. सांगा. हो माऊली, हो माऊली, जिंकलं. ज्ञानानं जिंकले माऊली. जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. त्या अहंकारामुळे सगळ्या जगाला मृतावस्था, सगळे प्राणी जीव मेल्यासारखे वागतात, निर्लज्ज होतात, अहंकारामध्ये वाहून जातात. सगळं जग त्याला मरून पडते, त्याच्यामुळे जग मरून जाते. आता कसं जातं बघूया कोवी. तर तो विषय विषयाचा ठाव, अघविया दोषाचा राव, परिज्ञान खड्गाचा घाव, साहेन कैसा. तो अहंकार कसा आहे तर विषय रूपी विषयाच्या ठिकाणी आहे. विषय तो प्राप्त करून देतो, विषयाच्या अभिलाषा प्रगट करतो आणि मन विषयाकडेच ठेवतो आणि विषयाचंच त्याला आवड निर्माण होती. तो विषयासाठी जगतो, फक्त विषय भोगतो, विषय भोगतो, विषय विषयासाठी जगतो आणि विषयातच रमतो. मागवा अहंकार असतो. आता पुढे ऐका, खूप साने. तो विषय विषयाचा ठाव, तो अहंकार कुठं राहतो? विषयापाशी राहतो. आणि ती विषयाची वासना तो स्वतःच वाढवतो. किती विषय जरी भोगले तर मन थकत नाही, बुद्धी त्या विषयाला सोडत नाही. त्याला आणखी 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 पाहिजे असतं. असा तो इतका महान घातक शत्रू आहे. बघा, विषय विषयाचा अथाव, विषाचा म्हणजे विषय रूपी विष येते आणि त्याच्यामुळे ते आवडतं अहंकारामुळे. विषय रूपी विष अहंकारामुळे बुद्धीला आवडतं, असा तो बलवान आहे. तो विषय रूपी विषाचीच एक मोह स्थिती तयार करून देतो. कसं करतो बघा पुढं. अवघा दोषाचा विषय विषयाचा अथाव, अवघिव्या दोषाचा राव. तो अहंकार सगळ्या दोषाचा राजा आहे. सगळे दोष त्याच्यापाशी येतात आपोआप 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 आणि तो राजा बनतो. आणि त्याच्या खाली हे चाकर करतात सगळे. प्रमाद, माज, भाषा कडक, लोकाला तुच्छ समजायचं, हे सगळं मीच मोठा म्हणायचं, माझ्यात राहायचं, दुसऱ्याला दीन लेखायचं. हे त्याचा लय भाग आहेत, लय पार्ट आहेत. तेवढी मला ओळख नाही त्या पार्टाची. तुमच्याकडे खात, आमच्याकडे नाही. ते पार्ट तुम्ही बघून घ्या. हो माऊली, आमचं खात आहे ते आम्हाला माहिती आहे. सांगा काय, आम्ही ओळखच आहे त्याची लय मोठी. दिसतंय आम्हाला समोर आली की हे भूते म्हणा अहंकाराचं. नम्रता, लीनता, सौजन्यता असावी. सगळ्यासाठी आपलं प्रेम, आपली वाणी वापरावी. कुठं आपल्यासाठी कुणी त्याला बोलावं, त्याला प्रेम द्यावं, आले गेले असं नाही. नाराज होऊन जातात लोक. अवहेलना करू नये, कधी अवहेलना करू नये आपण कोणाचीच. नाही करायचा अपमान कुणाचा. तुम्हाला कुणी दिला अधिकार? जर आपण बोलवलं यामुळे तर त्यांचं प्रेम, त्यांना बोलणं, त्यांच्यासाठी 1 मिनिट काढणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जर बोलत नाही, उतरत नाही खाली, तर तुमचा अहंकार आहे जिवंत.
बोलून काही नाही, वाचून काही नाही, दान करून काही नाही, काही माती करून काही नाही, काहीच नाही. अवेलना होणं जर मला पटत नाही, बिलकुल नाही. मी माफ करीत नाही. आणि तुम्हाला माहिती मी पोटात पण ठेवत नाही आणि ठेवणार पण नाही. मला जमत नाही घाण. नाही, मी असे वागतच नाही. मला वागलं पटत नाही. मी खपून पण देत नाही. मला नाही जमत ही घाण, नाही जमत. त्याच नाव अहंकार आहे. मला उदाहरण दिलं तुम्हाला की असं होते. अनादर नाही करायचा कुणाचा आलेल्या लोकांचा. प्रत्येकाला वेळ काढून एक क्षण तरी बोलायचं. आपल्यासाठी आलेत ना. चला, अहंकार सांगायचं मला, वैयक्तिक बोलत नाही. हो माऊली. परी ध्यान खडगांचा घाव साहिल कैचा. मग तो अहंकार, त्याच्यापाशी ध्यान आहे, त्याच्यापाशी ज्ञान आहे. ज्ञान रूपी तलवार आहे, ध्यान रूपी तलवार आहे, ज्ञानाचं बळ आहे. तर तो अहंकार तिथं राहील कसा? तो ती ज्ञान ध्यानाची शक्ती, ज्ञानाची तलवार त्या अहंकाराला मारून टाकते. कशी टाकते वगैरे उद्या बघू. टाइम झालाय, सकाळचे काम असतात बायकांना. मी काय, मला काही नाही, आता आटपून बसलं सगळं. आता थाळी, आमच्या थाळीत कसं असतं बेटा, अहंकार शिवणे अहंकार तुम्हाला सांगायची गरज नाही मला. ते कॉमन नाही माई सांगा. नाही माई सांगा. सरळ माणूस असतो, साधा असतो, रिअल वागतो, सगळ्याला प्रेम देतो, प्रेम शेअर करून खातो, प्रेमाची वाटणी करत वाटत चालतो. तिथं अहंकार नसतो. आणि मिळतं पण प्रेम माई. मृत्यू लोकांची इथं थांबणार न मरणारी वस्तू कुठलीच नाही. तर त्या ठिकाणी लोभ जास्त नाही, तिथं वासना उगू द्यायची नाही. आणि सगळ्या त्याला पाहायचं तर अहंकार राहतच नाही. तुम्ही ते लहान मोठं नाही, असं नाही करायचं. नाही, सगळ्यामध्ये भगवत भाव जागा झाला पाहिजे. सगळ्यामध्ये प्रेम उचंबळून आला पाहिजे. सगळ्यासाठी प्रेम पाहिजे. सगळ्यांसाठी आपण समभाव जागा झाला पाहिजे. विषमता नको आता. कारण देहाला सोडायची वेळ आली तरी पण भगवंताची स्पर्श नाही. हा पडणारे, हा जाणारे, सुटणारे. श्वास नाही, आम्ही साक्षात प्रती